मुख्यमंत्री फडणवीस आज राज्याचा अर्थसंकल्प मांडणार. अजितदादांच्या निधनानंतर फडणवीसांकडे अर्थ खात्याची धुरा. महाराष्ट्रातनं 7 नेत्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड. भाजपकडनं तावडे, आठवलेंसह 4 जण राज्यसभेवर. महाविकास आघाडीकडनं शरद पवार, शिंदेंच्या सेनेकडनं ज्योती वाघमारे तर राष्ट्रवादीकडनं पार्थ पवार संसदेत जाणार. अजित पवारांची आज खूप आठवण येते. अजित पवार आज असते तर खूप खुश झाले असते. पार्थ पवारांची प्रतिक्रिया. तर जनतेचा आणि मित्रपक्षांचा मनापासून ऋणी. शरद पवारांनी ट्विट करत जनतेचे आभार मानले. शिवसेनेकडनं ज्योती वाघमारेंना राज्यसभेत संधी. राहुल चव्हाणांचा पत्ता कट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ज्योती वाघमारेंचा अर्ज दाखल. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा होती. शरद पवारांकडनं विनंती आली होती. राज्यसभा निवडणुकीबाबत एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. ज्योती वाघमारे निवड सार्थ ठरवतील असा देखील विश्वास व्यक्त. सुप्रिया सुळेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंचे आभार मानले. पवारांना राज्यसभेसाठी पाठिंबा दिल्यामुळे सुप्रिया सुळेंनी आभार मानले असून ठाकरेंच्या शिवसेनेसह मी काँग्रेसचेही आभार मानते. सुळेंची प्रतिक्रिया. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर. अमित शहांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज. बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा. तर पुत्र निशांत कुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडनं 9 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती. जिष्णुदेव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल. शिवप्रताप शुक्ला तेलंगणाचे तर RN रवी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्त. पश्चिम बंगालचे राज्यपाल आनंद बोस यांचा राजीनामा. RN रवी यांची पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती. तर केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दबावाखाली राज्यपालांनी राजीनामा दिला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा राजीनाम्यासंदर्भात ट्विट. लडाखचे उपराज्यपाल कविंद्र गुप्ता यांचा देखील राजीनामा. अजित पवार विमान दुर्घटनेप्रकरणी VSR कंपनीचे मालक VK सिंग यांना पुन्हा CIDकडनं चौकशीसाठी बोलावण्यात येणार. सिंग यांची काल CIDकडनं चौकशी. CIDचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांची माहिती. कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात VSR कंपनी माहीर. सर्व कागदपत्र CIDनं तत्काळ ताब्यात घ्यावीत. रोहित पवारांची ट्विट करत मागणी. VSR कंपनीची सर्वच विमानं ग्राउंड झाली पाहिजेत. VSR कंपनीच्या मालकांवर, संचालकांवरती कठोर कारवाई व्हावी. विमान अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी. युगेंद्र पवारांची मागणी. 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर करणार. मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार निर्णय घेणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. धर्मांतर विरोधी कायद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. दोषी व्यक्ती किंवा संस्थेविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार. लवकरच विधानभवनात कायदा पारित होणार. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची आज बैठक. प्रशासक राजवट संपल्यानंतर तब्बल 4 वर्षांनी स्थायी समितीची पहिलीच बैठक. बैठकीत तब्बल 2800 कोटींचे प्रस्ताव मंजुरीसाठी येणार. मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित गुजरातच्या प्राणी संग्रहालयातील सिंहाची जोडी मिळवण्यासाठी विनंती केली. भायखळ्याच्या जिजामाता उद्यानात गेल्या 4 वर्षांपासून सिंहाची प्रतीक्षा. बच्चू कडूंच्या मेळघाट संघर्ष यात्रेचा आजचा 6वा दिवस. पदयात्रेत बच्चू कडू यांच्या कुटुंबियांनी देखील सहभाग घेतला. यात्रेत आतापर्यंत सुमारे 180 किलोमीटर अंतर पार. 9 मार्च रोजी सलोना ते चिखलदरा असा विराट मोर्चा काढला जाणार. मनसे आणि ठाकरेंच्या सेनेची प्रभाग समितीसाठी रणनीती अपयशी. F दक्षिण, F उत्तर भागात काँग्रेस आणि सपाचे नगरसेवक अनुपस्थित राहिल्यामुळे महायुतीच्या मानसी सातमकर प्रभाग समिती अध्यक्षा. राज्यातील 2 विधानसभा पोटनिवडणुकीची पुढील आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता. बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक लागणार असल्याची सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या निधनानंतर बारामती तर शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक. धाराशिव जिल्ह्यातील 8 पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदाची आज निवड. काही तालुक्यांमध्ये सभापती निवडीमध्ये मोठी चुरस. कळंब पंचायत समितीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये समसमान सदस्य संख्या. राज्यातील 50 बिबटे गुजरातमध्ये पाठवणार. राज्य सरकार आणि वनतारामध्ये करार. वनविभागाच्या निर्णयानंतर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. बदलापूर बीज तस्करी प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर. रुग्ण बीज विक्रीसाठी 100 बनावट आधार कार्ड तयार. वारंवार बीज दान घेण्यासाठी बनावट ओळखपत्र तयार केल्याचा संशय. पोलिसांकडून आतापर्यंत 7 आरोपींना अटक.
नागपुरातील 12वीच्या पेपरफुटीचं मुख्य केंद्र उमरेड असल्याचा संशय. उमरेड पोलिसांकडून एकाला अटक. आरोपी अतुल चौधरीच्या क्लासमधील सराव परीक्षेतला आणि बोर्डाचा पेपर जसाच्या तसा आढळल्याचं नागपूरचा पासपोर्ट कार्यालय बॉम्ब न उडवण्याची धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर बॉम्ब शोधक पथकाद्वारे कार्यालयांची तपासणी. मात्र सखोल तपासणीनंतर धमकी अफवा असल्याचं निष्पन्न. होळीच्या पार्श्वभूमीवर पालघर वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम. वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण 632 वाहन चालकांवरती गुन्हे दाखल. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाईचा बडगा. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये पिस्तूल तस्कर मनीष नागोरीच्या घरावरती पोलिसांचा छापा. छाप्यामध्ये एमडी ड्रग्जसह पिस्तूल राऊंड जप्त. इचलकरंजीत भर दिवसा एका तरुणावरती गोळीबार झाला होता. मनीष नागोरीनं आरोपींना पिस्तूल पुरवल्याची पोलिसांना माहिती. बीडमध्ये धारदार शस्त्रानं वार करत लोखंडी रॉडनं तरुणाला बेदम मारहाण. तरुण गंभीर जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. मारहाण प्रकरणामध्ये अद्याप गुन्हा दाखल नाही. नागपुरात तिथीनुसार शिवजन्मोत्सवाचा भव्य सोहळा. महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य सोहळ्याचं आयोजन. शिवभक्तांच्या उपस्थितीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम. सोलापुरातील माढ्यात छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना. मोडनिंब गावात शिवभक्तांनी पुतळा उभारला. शिवभक्तांच्या पुढाकारातून बहुजन बांधवांकडून पुतळ्याची उभारणी. ठाण्याच्या शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासोळे यांच्याकडून गावोगावी जाऊन घोंगडी बैठकांचं आयोजन. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची जनजागृती व्हावी हा उद्देश. योजनेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. यशवंतपूर बिकानेर यशवंतपूर या एक्सप्रेसला सांगली किर्लोस्करवाडी स्थानकावरती थांबा. नव्यानं धावणारी एक्सप्रेस मिरज मार्गे धावणार. या एक्सप्रेसमुळे प्रवाशांची सोय होणार.